दरम्यान महाराष्ट्र दिनी माधुरी मिसाळ पुण्यात ध्वजवंदन करणार आहे। पुण्याच्या पालकमंत्री खरं तर सुनेत्रा पवार आहेत, मात्र त्या बीडला ध्वजवंदन करतील। महाराष्ट्र दिनाच्या या ध्वजवंदन कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आलाय। पुण्यात माधुरी मिसाळ झेंडावंदन करणार आहेत, ध्वजवंदन करणार आहेत आणि सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार आहेत, त्यामुळे या आचारसंहितेमुळे कार्यक्रमात बदल करण्यात आलाय। त्यामुळे पालकमंत्री असूनही पुण्याबाहेरची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवार बीडमध्ये आता ध्वजवंदन करणार आहे, तर महाराष्ट्र दिनी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये ध्वजारोहण करणार आहे। नाशिकला पालकमंत्री नसल्यानं गिरीश महाजन ध्वजारोहण करणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। शहरातील पोलीस संचलन मैदानावर सकाळी 8 वाजता हे ध्वजारोहण होणार आहे। महायुतीचं सरकार स्थापन होऊन 1.5 वर्ष झालं, अद्यापही नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये। मात्र महाराष्ट्र दिनी नाशिकात ध्वजारोहण करणार आहे ते गिरीश महाजन। आपण बघतोय की नाशिकमधील पोलीस संचलन मैदानावर सकाळी 8 वाजता हे ध्वजारोहण होणार आहे।